जय श्रीराम। आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की गोरक्षकांना बदनाम करण्याचं षडयंत्र चांगल्या प्रकारे चालू झालेला आहे। तुम्ही पाहू शकता की या महाराष्ट्रामध्ये आमच्या काही गोरक्षकांनी हजारो गाय वाचवलेल्या आहेत। निस्वार्थपणे प्रेम करणारे आमचे गोरक्षक, देव उद्देश आणि धर्माचे काम करणारे आमचे धर्मगिरी बंधू, आणि आज त्यांनाच कुठेतरी बदनाम करण्याचं षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी केलेलं आहे। आणि आज त्यांना सांगू इच्छितो की ज्या आधी गाडी पकडल्या जायच्या, आता त्यांनी काय केलेलं आहे, आपल्या लोकांना पुढे केलंय। आपल्या लोकांना पुढे गेल्यानंतर ते आपल्या लोकांना सांगू इच्छितात की काही काही गोशाळेमध्ये इकडे मारून तिकडे मारून टाकतात। त्या गोशाळेमध्ये साधं पिण्यासाठी पाणी नसतं किंवा त्या गोशाळेमध्ये खायला काही नाही आहे। याच्या 7 पिढ्या जर त्या ठिकाणी आल्या ना, त्या ठिकाणचं पाणी सुद्धा कमी होणार नाहीये व चारा सुद्धा कमी होणार नाहीये। आज आमच्या जळगाव जिल्ह्यातील बापना गोशाळेला बघा, त्या ठिकाणी हजारो गाय आहेत, हजारो बैल आहेत, म्हशी आहेत आणि काही मुंडा पकडून दिलेले आहेत। ते अजून सुरक्षित त्याच प्रकारे आहेत, त्यांचे चांगल्या प्रकारे सोय आहे। आणि त्या सेक्युलर हिंदूंना सांगायचं आहे की तुमच्या अंगी देव देश धर्म आणि गोमातेची सेवा करणे तुमच्या बदचं काम नव्हे। ज्यावेळी तुमच्या दारामध्ये गोमाता असते, तिचा जवान असते, ती दूध देते, त्याचबरोबर तुमच्या ती गोट्यात दिसतं आणि ती म्हातारी झाली की त्याला सारण सोडायचं आणि गोशाळेला टपकून द्यायचं। मग गोशाळेचं कसं आहे, गोशाळेला टपकवल्यानंतर काही दिवसानंतर ते आजारी पडते, गोशाळेवाले त्याची सेवा करत असतात, परंतु त्याचा दिवस झाल्यानंतर ते जर मरण पावलं, ते बाहेरचे भडवे आम्हाला गोशाळेवाल्याला म्हणतात की तिथं गो हत्या होते म्हणून। तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं आहे का? आणि जर गोरक्षकांना तुम्ही म्हणता आहात की धुमाकूळ घालून ठेवलंय, तर आम्ही धुमाकूळ घालणार। ज्या ठिकाणी आमची गोमाता कत्तलसाठी जाणार, त्या ठिकाणी आम्ही थांबणार। जय श्रीराम।